ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी पुण्यातून आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 3 लाखात पदवी विकणारं रॅकेट आता सक्रिय असल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे। एका रिक्षा चालकानं या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। त्याचं घडलं असं की व्यवसायानं रिक्षा चालक असलेले महेश कदम मुलाच्या ॲडमिशनसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठात गेले होते। तिथे त्यांना एकानं गाठलं आणि त्यांना 3 लाखात ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट देतो अशी गळ घातली। धक्कादायक म्हणजे 1.5 लाखात व्यवहार ठरल्यावर त्यांना सर्टिफिकेट मिळालंही, पण त्यावर विद्यापीठाचं नाव चुकीचं छापल्याचं लक्षात आलं आणि तिथेच बोगस डिग्री विकणाऱ्याचं पितळ उघडं पडलंय। धक्कादायक म्हणजे बोगस डिग्र्यांचं दुकान आता थाटणारे चक्क विद्यापीठाचेच कर्मचारी असल्याचा आरोपही कदम यांनी केलाय। चहा घेतल्यानंतर त्यांनी मला ते नीट समजून सांगितलं की तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करताय, त्याला कामच करू द्या। तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे 3 पण तुम्हाला देतो। मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल, तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील। 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल। मी म्हणलं मी रिक्षा चालवतो, माझ्याकडे काय एवढे पैसे नाही आहेत। मग हा नाही करता आम्ही 1.5 लाखापर्यंत डन केलं। 1.5 लाखात त्यांना तिथंच लगेच मी त्यांना 50,000 रुपये लगेच दिले। मग मला म्हणलं बा तुम्ही जे मला काय पाठवलं ना काय नाही, मग तुम्ही लगेच पाठवतो म्हणले। म्हणून त्यांनी मला लगेच तिथं पुणे विद्यापीठ डिग्रीचं सर्टिफिकेट पाठवलं। पण पाठवलं असं मी त्याच्यावर वाचलं की ते पुणे विद्यापीठाचं नाव दाखवते। मग म्हणलं सर हे नावाचं विद्यापीठ तर बंद होऊन 2014 साली त्याचं नाव बदल झालेलं आहे, सावित्रीबाई झालेली, तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी कसं काय दाखवता? नाही बोले थांबा। मग त्यांनी मला लगेच दुसरं तिथून पाठवलं थोड्या वेळाने, सावित्रीबाई फुले विद्यापीठ। पण नाही, हे जराशी काहीतरी जरा धोकादायक दिसेल, त्यापेक्षा आपलं काम न केलेलं परवडते वा आपलं मागं सरकू म्हणून आपल्या पैशाची मागणी करत होतो, पण ते काय पैसे द्यायला तयारच नाहीयेत। दरम्यान या संदर्भात रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत कारवाईची मागणी केली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस पदवी देण्याचं दुकानच काही कर्मचाऱ्यांनी थाटल्याची बातमी धक्कादायक आहे। विद्यापीठात 3 लाखात बोगस डिग्री मिळत असेल तर यामुळे विद्यापीठाच्या लौकिकाला काळीमा लागेलच आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचाही हा अवमान आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन बोगसगिरीचं दुकान उघडणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। राज्यपाल कुलपती महोदयांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी रोहित पवारांनी केली। विद्यार्थ्यांचं भविष्य विकणाऱ्या या सगळ्या विद्यापीठातील कर्मचारी जे कोणी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, रमेश मुगेकर सह, रमेश मुगेकर एकटा नाहीये तर या रमेश मुगेकर सोबत जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, त्यातले काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, तर सगळ्यांवर कठोरची कठोर कारवाई करण्यात यावी। अन्यथा आम्ही आरपीआय स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल। तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅक वरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू। पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल। साहिल कदम या विद्यार्थ्याच्या पदवी संदर्भात एक तक्रार विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली होती। त्या संदर्भात प्रशासनाने तातडीने पावलं उचलून सत्यशोधन समितीची स्थापना केली आहे। त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई ती तत्काळ केली जाईल।